विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही लेक्चरपासून आपण स्पेशल इंटिग्रल या टॉपिकचा स्टडी करत आहोत. ठीक आहे. आता मी मागच्या लेक्चरमध्येच एक्सप्लेन केलेलं आहे की स्पेशल इंटिग्रलमध्ये आपल्याला 7 टाईपचे फॉर्म्युले 7 टाईपचे स्पेशल इंटिग्रल आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. तर या 7 टाईपच्या स्पेशल इंटिग्रलपैकी आपण 3 टाईपचे जे इंटिग्रल्स आहेत ते आपण मागील काही लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. ते व्यवस्थित मी डिटेल 1 बाय 1 एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज आपल्याला या लेक्चरमध्ये 4th नंबरचं जे स्पेशल इंटिग्रल आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. ह्या 4th नंबरच्या स्पेशल इंटिग्रलपासनं आपल्याला सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे आहे. ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला जो आधीचा मी एक टॉपिक एक्सप्लेन केला की नक्की सबस्टिट्यूशन आपण कशा पद्धतीने अप्लाय करतो. ठीक आहे. या स्पेशल टाईपचं जे इंटिग्रल आहे यामध्ये आपण सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने चूज करतो आणि मग ते अप्लाय करतो हे मी मागच्या एका लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते लेक्चर व्यवस्थित बघा. तर तो पॉईंट आपल्याला आजपासनं या स्पेशल इंटिग्रल टॉपिकसाठी लागणार आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी लागणार आहेत. तर बघा आता हे 4th नंबरचं स्पेशल इंटिग्रल काय आहे व्यवस्थित केअरफुली बघत चला. बघा इंटिग्रेशन 1/√a² - x² × dx. ठीक आहे. या पद्धतीने हे स्पेशल इंटिग्रल आहे. डिनॉमिनेटरला अंडररूटची टर्म आहे आणि त्यामध्ये a² - x² आहे. ठीक आहे. आता ह्या स्पेशल इंटिग्रलचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. बघा आता थोडंसं रिकॉल करतो. मागच्या लेक्चरमध्ये मी सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने चूज करायची ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. इथे डायरेक्टली मी घेणार आहे x = a sin θ. आता थोडक्यात एक्सप्लेन करतो ती टर्म कशा पद्धतीने आली बघा. त्यासाठी मी एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्याला 2 फॉर्म्युल्यांची गरज आहे. ट्रिग्नोमेट्रिकच्या 2 आयडेंटिटीची गरज आहे. कोणकोणती तर इथे मी लिहिलेलं आहे बघा. फर्स्ट sin² θ + cos² θ = 1 ही फर्स्ट आयडेंटिटी आणि सेकंड नंबरची आयडेंटिटी म्हणजे 1 + tan² θ = sec² θ. ठीक आहे. ह्या 2 आयडेंटिटीची आपल्याला गरज लागणार आहे. थर्ड नंबरची मी ॲज इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला लिहून दिलेली आहे. ओके. तर ह्या 2च आयडेंटिटीवरनं आपल्याला या 7 टाईपच्या स्पेशल इंटिग्रलमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन फाइंड करता येते ह्या 2 आयडेंटिटीवरनं. आणि मी त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं की व्हॉट इज मीन बाय ए, व्हॉट इज मीन बाय एक्स. ठीक आहे. तर ए म्हणजे असतो कॉन्स्टंट टर्म आणि एक्स म्हणजे असतं आपलं ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन. हे लक्षात घ्या. ही ट्रिक किंवा सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने आपण इथे अप्लाय करतो तर त्यासाठी ए म्हणजे काय घ्यायचं आहे एक कॉन्स्टंट टर्म समजायचे आहे आणि एक्स म्हणजे एक ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन समजायचं आहे. ठीक आहे. असं कन्सिडर करायचं आहे. तर मग आता इथे फॉर्मॅट कसं आहे डिनॉमिनेटरला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूटमध्ये आपल्याला a² - x² आहे. आता रूटचं काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त a² - x² ही जी टर्म आहे ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजेच आधी कोणती टर्म आहे कॉन्स्टंटची टर्म आहे आणि त्यामधनं आपलं एक ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन सबट्रॅक्ट होतं आहे. बरोबर. या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. मग तोच फॉर्मॅट आपल्या या 2 आयडेंटिटीपैकी ही जी फर्स्ट आयडेंटिटी आहे sin² θ + cos² θ = 1 आणि सेकंड आहे 1 + tan² θ = sec² θ. ह्या 2 आयडेंटिटीपैकी कोणत्या आयडेंटिटीशी आपला जो डिनॉमिनेटरचा फॉर्मॅट आहे एक्झाम्पलमधला तो मॅच होतोय हे चेक करायचं आहे. ठीक आहे. तर तो फॉर्मॅट कोणत्या याच्यामध्ये भेटतोय बघा. इथे फर्स्ट याच्यामध्ये भेटतोय का तर इथे कशा पद्धतीने भेटेल बघा. आपल्याला आधी पाहिजे कॉन्स्टंट टर्म. ओके. इथे बघा मी जर फर्स्ट कन्सिडर केली तर कॉन्स्टंट टर्म ह्या पूर्ण आयडेंटिटीमध्ये इथे 1 आहे. ओके. आहे त्यामधनं ट्रिकोनोमेट्रिक टर्म सबट्रॅक्ट झाली पाहिजे. मग आता साईन सबट्रॅक्ट करा किंवा कॉस इकडे आणा. ओके. साईन आणा इकडे किंवा कॉस आणा इकडे. जर साईन इकडे आणला तर इकडे कॉस राहील. ओके. आणि जर कॉस इकडे आणला तर इकडे sin² θ = 1 - cos² θ या पद्धतीने आयडेंटिटी होईल. ओके. म्हणजेच आपल्याला इथे सबस्टिट्यूशनसाठी काय घ्यावं लागेल बघा x = a × sin θ. कळतंय. म्हणजे कॉससाठी सॉल्व करा. cos² θ = 1 - sin² θ या पद्धतीने आयडेंटिटी तयार होईल. म्हणजे 1 म्हणजे एची टर्म आणि इकडे येईल sin θ. साईन म्हणजे कोणती टर्म एकची टर्म. ओके. म्हणजेच x = a × sin θ या पद्धतीने आपल्याला सबस्टिट्यूशन घ्यावी लागेल. ठीक आहे. इथे मी थोडंसं शॉर्ट एक्सप्लेन केलेलं आहे. डिटेलमध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ती व्हिडिओ नक्की बघा. तिथे मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक इंटिग्रलसाठी कशा पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन घेणार आहोत तो टॉपिक. ओके. तर इथे मेन टॉपिक आपला काय आहे सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे. तर सबस्टिट्यूशन इथे घ्यायचे आहे आपल्याला x = a × sin θ. आता सबस्टिट्यूशन आपण चूज केली. आता आपण पुढे सॉल्व करूया. बघा एकदम सिंपल आहे. ज्या वेळेस आता x = a sin θ म्हणजे जर थीटासाठी सॉल्व केलं तर θ = आपल्याला भेटेल sin इनवर्स x/a. आता ही व्हॅल्यू आपल्याला फायनली पुट करावी लागते म्हणून आपण ती आधी सॉल्व करून घेतो. ओके. आता ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन घेतो त्यावेळेस तिचा डेरिव्हेटिव्ह घेतो. बरोबर. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. तर
सबस्टिट्यूशन इथे या पद्धतीने आहे, तिचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती भेटेल, एकचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे, बाहेर निघेल म्हणजे ए इंटू साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थिटा, म्हणून इथे कॉस थिटा आणि या थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा या पद्धतीने. ओके, म्हणजे आपल्याला फायनल टर्म काय भेटली, डी एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह भेटला. आता ही एक्स इज इक्वल टूची टर्म आणि हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला आपल्या एक्झाम्पलमध्ये पुट करायचा आहे. ओके, तर बघा इंटिग्रेशन 1/√a² - a² इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, आता इथे व्यवस्थित बघा, तर इंटिग्रेशन 1/√, इथे a² आहे तो ॲज इट इज इथे आहे, नंतर मायनस x² आहे आणि x इज इक्वल टू आपण पुट करणार आहोत a इंटू साईन थिटा आपल्याला पुट करायचं आहे. ओके, सो इथे एक्सची व्हॅल्यू a इंटू साईन थिटा आणि तिचा स्क्वेअर होणार आहे, त्या टर्मचा पूर्ण स्क्वेअर होणार आहे, हे लक्षात घ्या, a इंटू साईन थिटाचा पूर्ण होल टर्मचा स्क्वेअर. ओके, त्यानंतर इंटू इथे डी एक्स म्हणजे मला राईट करता येईल a इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. ओके, तो इथे पुट केला a इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने. आणि आता पुढे इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, ही टर्म सॉल्व करायची आहे, फक्त हा ब्रॅकेट आधी आपण सॉल्व करून घेऊया, पूर्ण डिनॉमिनेटर आधी सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, तर बघा इथे इंटिग्रेशन 1/√a² ॲज इट इज मायनस इथे ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला a² इंटू साईन स्क्वेअर थिटा इंटू ए कॉस थिटा इंटू डी थिटा ॲज इट इज. ओके, त्यानंतर इंटिग्रेशन 1 अपॉन, आता इथे बघा a² इथे पण आहे आणि ह्या पूर्ण टर्ममध्ये देखील a² आहे, तर a² आपण कॉमन काढला, मग ब्रॅकेटमध्ये इथे 1 शिल्लक राहील. ठीक आहे, a² कॉमन निघाल्यानंतर 1 मायनस इथून a² गेल्यानंतर इथे फक्त साईन स्क्वेअर थिटा राहील, म्हणून इथे साईन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू ही टर्म ॲज इट इज इथे येणार आहे. नेक्स्ट बघा इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता पुढे काय होईल 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, ती आयडेंटिटी आपल्याला यूज करावी लागेल. ठीक आहे, ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच मला लिहिता येईल तो कॉस स्क्वेअर थिटा, कळतं आहे, a² इंटू कॉस स्क्वेअर थिटा हे रूटमध्ये आहे इंटू ए कॉस थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने बाय युजिंग फर्स्ट आयडेंटिटी. ठीक आहे, ती मी वरती राईट डाऊन केलेली आहे, ती आयडेंटिटी इथे यूज केली 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. ओके, इथे झाला कॉस स्क्वेअर थिटा आणि नेक्स्ट इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन इथे a इंटू कॉस थिटा राहील, का राहील, तर बघा वरती किती आहे, रूट आहे. ठीक आहे ना, ती पूर्ण टर्म रूटमध्ये आहे, बघा इथे √a² इंटू कॉस स्क्वेअर थिटा आहे. जर रूट कॅन्सल करायचं असेल तर हा स्क्वेअर या दोन टर्मचं आणि हे रूट कॅन्सल होऊन फक्त a इंटू कॉस थिटा राहील, कळतं आहे ना, या पद्धतीने. आणि इकडे किती राहील a इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. मग सॉल्व केल्यानंतर काय होईल बघा, आता इथे कॅन्सल आउट होईल, ही टर्म डिनॉमिनेटरला आहे आणि ही टर्म कुठे आहे, न्युमेरेटरला आहे, मग हे कॅन्सल आउट होईल, a8 गे कॅन्सल, नंतर कॉस थिटा गेट कॅन्सल, म्हणजे शिल्लक फक्त डी थिटा राहील. म्हणून इथे इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय झाले, फक्त डी थिटावरती, कळतं आहे. म्हणजे आता इथे आपण इंटिग्रेशन सॉल्व केलं. आता इंटिग्रेशन अप्लाय करूया, बघा काय टर्म भेटेल, डी थिटाचं इंटिग्रेशन भेटेल थिटा. ठीक आहे ना, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, थिटा भेटेल, म्हणजे थिटा प्लस सी, इंटिग्रेशन कंप्लीट झालं म्हणून आपण इथे सी घेतो कॉन्स्टंट. त्यानंतर आता थिटा म्हणजे किती व्हॅल्यू, साईन इनवर्स एक्स अपॉन ए, जे वरतीच आपण घेतलं होतं ते थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स अपॉन ए, जे आपण सबस्टिट्यूशन पुट केली एक्स इज इक्वल टू ए साईन थिटा, त्यावरून आपण थिटाची व्हॅल्यू फाइंड केली साईन इनवर्स एक्स अपॉन ए आणि ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली फायनली थिटा ठिकाणी. ठीक आहे ना, मग थिटाची व्हॅल्यू इथे पुट केली साईन इनवर्स एक्स अपॉन ए आणि इथे कॉन्स्टंट प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजेच इंटिग्रेशन 1/√a² - x² इंटू डी एक्स अशी जर टर्म असेल तर त्याचं सोल्युशन आपल्याला किती भेटतं आहे, साईन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने हे कंप्लीट सोल्युशन होतं. छोटंसं इंटिग्रल आहे, छोटंसं सोल्युशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे पुन्हा एकदा बघा, मी इंटिग्रेशन पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे पूर्ण डाऊट तुमचा क्लिअर होईल. ठीक आहे, एकदाच पूर्ण कॉन्सेप्ट कधी समजत नाही, ती 1-2 वेळा हाताखालून गेली, व्यवस्थित समजून घेतली तर ती व्यवस्थित अंडरस्टँड होते. ठीक आहे, तर इंटिग्रेशन आपल्याकडे काय होतं बघा, इंटिग्रेशन 1/√a² - x² इंटू डी एक्स या पद्धतीने इंटिग्रल होतं. ओके, आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा याच्यात पाठांतरचा अजिबात विषय नाही, सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने फाइंड करायची, चूज करायची, त्यावरती एक सेपरेट लेक्चर मी तयार केलेलं आहे, ते व्यवस्थित बघाच.
ठीक आहे, कारण त्याचवरती हे पूर्ण 7 स्पेशल इंटिग्रल आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तिथे आपल्याला सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने फाइंड करायची हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला दोनच आयडेंटिटीची गरज असते. ठीक आहे, हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन लागते आणि सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने चूज करायची त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला ह्या दोनच आयडेंटिटी लागतात. कोणत्या? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि सेकंड म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, आता ह्या दोन आयडेंटिटी कशा यूज करायच्या बघा. इथे डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहे, ज्या पद्धतीचा फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट आपल्याला या दोन आयडेंटिटीमध्ये फाइंड करायचा आहे. ज्या आयडेंटिटीशी मॅच होईल ती आयडेंटिटी यूज करायची आहे. ओके, तर इथे आधी आपल्याला पाहिजे कॉन्स्टंट टर्म. ए मीन्स कॉन्स्टंट टर्म आणि एक्स म्हणजे लक्षात घ्यायचं आहे ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन. तर आधी आपल्याला पाहिजे कॉन्स्टंट टर्म आणि त्यामधनं सबट्रॅक्ट झाली पाहिजे ट्रिकोनोमेट्रिकची टर्म. ओके, तर तोच फॉर्मॅट आपल्याला या फर्स्ट आयडेंटिटीमध्ये फाइंड होतो. म्हणून आपण एक्स इज इक्वल टू ए इंटू साइन थिटा ही सबस्टिट्यूशन चूज केली. ओके, आणि ती चूज झाल्यानंतर त्या सबस्टिट्यूशनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. बरोबर, मग इथे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट झाला डी एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. आणि अजून एक इथे थिटासाठी एक व्हॅल्यू फाइंड करून ठेवायची आहे कारण ती फायनली आपल्याला पुट करायची असते. म्हणून मग इथे थिटाची व्हॅल्यू भेटेल. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए. सिम्पली हा ए इकडे डिवाइड केला आणि साइन थिटाची व्हॅल्यू भेटेल एक्स अपॉन ए. आणि मग सिम्पली फक्त थिटासाठी जर सॉल्व केलं तर साइन इकडे आल्यानंतर इन्वर्स होईल म्हणजे साइन इन्वर्स एक्स अपॉन ए. ओके, या पद्धतीने. आणि मग आता ही सबस्टिट्यूशनची टर्म आणि ही डेरिव्हेटिव्ह आपल्या एक्झाम्पलमध्ये पुट केलं, इंटिग्रलमध्ये पुट केलं. इंटिग्रलमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने टर्म भेटेल बघा. 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे रूटमध्ये. डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर ॲज इट इज असणार आहे आणि एकच्या टर्मऐवजी आपल्याला पुट करायचं आहे ए इंटू साइन थिटा. ओके, मग ए इंटू साइन थिटा त्याचा स्क्वेअर होईल. आणि इथे ही टर्म कशी आली तर इथे डी एक्स म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपण इथे पुट केला ए इंटू कॉस थिटा इंटू डी थिटाचा. आणि तो डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज येणार आहे खाली. जोपर्यंत आपण इकडे टर्म पूर्ण सॉल्व होत नाही तोपर्यंत ॲज इट इज लिहित चालायचं आहे. बघा, ही टर्म मी पूर्ण सॉल्व केली इथे या पद्धतीने. फक्त काय केलेलं आहे इथे स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग केल्यानंतर या पद्धतीने सेपरेट केलं. त्यानंतर जेवढी टर्म कॉमन निघेल तेवढी कॉमन काढली. इथे ए स्क्वेअर कॉमन निघालं मग इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि ही आयडेंटिटी अगेन आपल्याला फर्स्ट आयडेंटिटीशी कंपेअर करून काय भेटेल कॉस स्क्वेअर थिटा भेटेल. ओके, त्यानंतर इथे रूट आणि हे स्क्वेअरिंग कॅन्सल होऊन ए इंटू कॉस थिटा आणि इथे ए इंटू कॉस थिटा आहे कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त डी थिटाची टर्म शिल्लक राहील. ओके, आणि नंतर इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय होणार आहे या डी थिटावरती अप्लाय होणार आहे. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल आउट होऊन आपल्याला फक्त थिटा शिल्लक राहणार आहे म्हणजे थिटा प्लस सी या पद्धतीने. आणि थिटाची व्हॅल्यू इथे वरतीच फाइंड केली. किती होती? साइन इनवर्स एक्स अपॉन ए. ओके, ती व्हॅल्यू आपल्याला इथे फायनली पुट करायची आहे. इथे साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी या पद्धतीने. म्हणजेच आपल्याला या फंक्शनचं या इंटिग्रलचं सोल्युशन किती भेटते साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी या पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल या स्पेशल इंटिग्रलमध्ये या टॉपिकमध्ये जर काही डाऊट असेल तर मला खाली या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये 5th स्पेशल इंटिग्रलसोबत. तोपर्यंत धन्यवाद.